चला आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत. आता बघितलं आतापर्यंत काय काय बरं का, करंट कोणाला म्हणतो, व्होल्टेज कोणाला म्हणतो, दोघांमधलं रिलेशन काय आहे, बरोबर, दोन रेजिस्टन्स पॅरललमध्ये लावल्यावरती किंवा सिरीजमध्ये लावल्यावरती होणारे परिणाम काय असतात, नंतर पॅरलल कनेक्शन कुठे वापरावं. तर लक्षात घ्या, पॅरलल कनेक्शन आपण कुठे यूज करत असतो, तर ज्या ठिकाणी आपल्याला जर का समजा हे कमी करायचं असेल, काय कमी करायचं असेल, अडथळा, सर्किटमधला अडथळा जर का कमी करायचा असेल तर त्याच्यामध्ये असणारे अडथळे हे पॅरललमध्ये लावा, राईट का. तो करंट जर जास्त फ्लो करायचा असेल तर काय करायचे, पॅरललमध्ये लावायचे. तुम्ही बघितले होते कशामध्ये, फ्लुइड मेकॅनिक्स 2 मध्ये, की जर तुम्हाला जास्त डिस्चार्ज पाहिजे असेल तर पॅरललमध्ये आपण काय लावत होतो, मोटरीला लावत होतो. तो सेम आहे इथं, रजिस्टर पण काय करा, पॅरललमध्ये लावा, जेणेकरून करंट पण जास्त दिसायला भेटेल आपल्याला. तर नंतर जर तुम्हाला रेजिस्टन्स जर का वाढवायचं असेल सर्किटमधलं, तर सर्किटमधलं रेजिस्टन्स जर का वाढवायचं असेल तर आपण काय करत असतो, त्यांना सिरीजमध्ये लावत असतो. सर्किटमधलं रेजिस्टन्स जर का कमी करायचं असेल तर रेजिस्टन्स आपण पॅरललमध्ये लावत असतो, राईट. तर एवढी स्टोरी आपण बघितली होती. आता आपल्याला काय बघायचं बरं का, आपल्याला काय बघायचं यार, ही सर्किट अशा पद्धतीची असते. हे जे काही आहे हे व्होल्टेज सप्लाय आहे आपला, राईट का. व्होल्टेज सप्लाय कोणता असू शकतो, AC असू शकतो किंवा DC असू शकतो, राईट. आणि इथे मी काय केलं बरं का, एक बल्ब आपण पेटवलेला आहे. तो बल्ब एक पेटवलेला आहे आपण, अशा पद्धतीने आपल्याला सर्किट दिसायला भेटते, प्लस आणि मायनस करंटची फ्लो डायरेक्शन अशा पद्धतीने दाखवतो आपण, ठीक आहे. तर मला काय दिसायला भेटते बरं का, की या सर्किटमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ते एक बल्ब आपण लावलेला आहे, अशा पद्धतीचा हा बल्ब आपल्याला दिसायला भेटतोय. आता हा जो काही बल्ब आहे, हा बल्ब पेटतोय, बरोबर की नाही, बल्ब पेटत आहे, ओके, बल्ब पेटत आहे. ॲक्च्युली फक्त बल्ब पेटतोच का, फक्त प्रकाशित देतो का, तो नाही. तर लक्षात घ्या, जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर तुमच्या डोळ्यासमोर एका प्रकाशाच्या याच्यात रूपांतर होताना दिसायला भेटते. तर जी इलेक्ट्रिकल ऊर्जा आहे ती इलेक्ट्रिकल ऊर्जा रूपांतर कशामध्ये होते, इलेक्ट्रिकल ऊर्जा जी आहे ती आपल्या प्रकाशामध्ये रूपांतर होते. तर काही इलेक्ट्रिकल ऊर्जा जी आहे ती प्रकाशामध्ये रूपांतर होईल, काही जी की ऊर्जा आहे ती उष्णतेमध्ये रूपांतर होईल. आता उष्णतेमध्ये रूपांतर होईल म्हणजे काय, तुम्हाला दिसायला भेटेल की घरामधला जो काही लाईट असतो 20 रुपयाचा पिवळा कलर देतो, तो जुन्या काळामध्ये आपण म्हणजे असं म्हणायला पाहिजे की जरा काही जुन्या काळामध्ये म्हणजे 2010 2012 आपण ते यूज करत होतो. ॲक्च्युली आता पण यूज करतो आपण ते. तर ते जे काही लाईट असतात 20 रुपयाला भेटणारे ते लाईट, तर तुम्हाला दिसायला भेटतील जेव्हा तुम्ही त्या लाईटला काढायला जातात ना, म्हणजे एक चालू लाईटला जेव्हा तुम्ही काढायला जातात ना, तो गरम लागतो, चटका लागतो. सांगायचं तात्पर्य काय आहे की या सर्किटमध्ये घुमणारी जी की इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर पण होतं यार. असं नाही होत की याच्यामध्ये जेवढी काही ऊर्जा आहे ती तेवढी राहते, म्हणजे 10 एवढी ऊर्जा आहे ती 10ची 10 राहील, नाही, खर्च सुद्धा होते. सांगायचं तात्पर्य काय आहे की सर्किटमध्ये फिरणारी जी की इलेक्ट्रिकल ऊर्जा आहे ती ऊर्जा खर्च सुद्धा होत असते. तर ऊर्जा खर्च कशी होणार, ती प्रकाश देते, त्या प्रकाशामुळे ती ऊर्जा खर्च झाली, आणि आजूबाजूचा काच आहे तो सुद्धा गरम होतोय, याचा अर्थ ती इलेक्ट्रिकल ऊर्जा जी आहे तिथं पण खर्च झाली. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की जी इलेक्ट्रिकल ऊर्जा आहे ती इलेक्ट्रिकल ऊर्जा खर्च होते. मग आता ती इलेक्ट्रिकल ऊर्जा खर्च होते तर होते तरी किती, राईट की नाही, होते तरी किती. मग लक्षात घ्या, जी इलेक्ट्रिकल ऊर्जा होती त्या इलेक्ट्रिकल ऊर्जाने काय केलंय, काम केलेलं आहे. काय काम केले बरं का इलेक्ट्रिकल ऊर्जाने, तर त्या इलेक्ट्रिकल ऊर्जाने काम केलेले आहे पर युनिट टाईम. तो 2 तासासाठी त्याने काम केलं. काय काम केलं बरं का, 2 तासासाठी त्याने प्रकाश दिला. तर त्या बल्ब जे काही आहे तो बल्ब पेटतोय 2 तासासाठी. मग मी काय म्हणणार की इलेक्ट्रिकल ऊर्जा जी काही आहे त्या इलेक्ट्रिकल ऊर्जाने काम केलं 2 तासासाठी, राईट का. तर 2 तासासाठी जर का काम केलं तर याचा अर्थ काय झालं बरं का, की आपल्याला दिसायला भेटेल की याची जी काही आहे ना याची पॉवर होती म्हणून ते काम झालेले. मला सांगा, माझी पॉवर असेल तरच मी एखादं काम करेल की नाही. माझ्यात जर का ताकदच नसेल तर मी काम करणार नाही. तो पॉवर असेल तरच माणूस काम करणार आहे. तर जो काही हा सोर्स होता, या सोर्सची पॉवर असल्यामुळं, राईट का, या सोर्सची पॉवर असल्यामुळे काय होत आहे, पॉवर असल्यामुळे ती जे काही आहे तो एनर्जी प्रोव्हाइड करत आहे बल्बला पेटवण्यासाठी, आणि तेव्हा जाऊन बल्ब जो आहे तो काय करत आहे, काम करत आहे, राईट का. बल्ब तेव्हाच काम करणार जेव्हा जो सप्लाय आहे, व्होल्टेज सोर्स जो काही आहे त्याच्यामध्ये ताकद असेल. हा पॉईंट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. तो बल्ब जो काही आहे तो बल्ब तेव्हाच काम करेल जेव्हा याच्यामध्ये पॉवर असेल. मग आता पॉवर आणि कामाचा संबंध कसा आहे बरं का, जे काही हे वर्क डन घडतंय, लाईटकडून जे वर्क डन घडतंय, किंवा लाईट जे काही लाईट जे ऊर्जा वापरते म्हणा, किंवा लक्षात द्या, तो हा बल्ब जो काही आहे, तो बल्ब जो काही आपल्याला दिसायला भेटतोय, हा जो बल्ब आहे ही सर्किट आहे, राईट. तो हा जो काही बल्ब आपल्याला दिसायला भेटतोय, हा बल्ब काय करतो, काम करतोय, बरोबर की नाही. काम कशामुळे, इथून पॉवर दिल्यामुळे. तर या सोर्समध्ये पॉवर आहे त्यामुळे हे काम करते, राईट का, हे काम करते. आणि काम आणि ऊर्जा जवळजवळ सारखे असतात. तुम्ही शिकलेले आहेत वर्क एनर्जी प्रिन्सिपल, की काम इज इक्वल टू ऊर्जा असते, वर्क इज इक्वल टू काय असते, एनर्जी असते, राईट की नाही. तर वर्क इज इक्वल टू एनर्जी. मग सांगायचं तात्पर्य माझा असं आहे, सोर्सकडे जर का पॉवर असेल तरच जे काही आहे आपल्याला काम होताना दिसायला भेटेल, तरच तो लाईट पेटेल, नाही तर लाईट पेटणार नाही. आता मला एक सांगा, जर समजा या ठिकाणी हा जो सोर्स लावला आहे मी, समजा आपण पॉवर मेजर करत असतो वॅटमध्ये, शिकणार आहोत ते, पण पॉवर समजा मी मेजर करतो वॅटमध्ये, ओके. तर वॅटमध्ये समजा मी पॉवर मेजर करतोय,
तर मग जर समजा मी 10 वॅटचा एक पॉवर सोर्स लावला इथं, राईट का, एखादा व्होल्टेज सोर्स 10 वॅटचा लावलेला आहे, राईट, आणि समजा 20 वॅटचा दुसरा एक पॉवर सोर्स लावला आहे, म्हणजे मी चेंज करतोय. तर 10 वॅटचा जेव्हा मी पॉवर सोर्स लावला होता तेव्हा हा लाईट चमकत होता, परंतु 20 व्होल्टचा जेव्हा 20 वॅटचा जेव्हा तुम्ही हा सोर्स लावताय तेव्हासुद्धा लाईट चमकतोय. परंतु तुम्हाला दिसायला काय भेटेल माहिती आहे का, ज्याची पॉवर जास्त आहे म्हणजे 20 वॅटवाला, तो 20 वॅटवाला जास्त लाईटला चमकवेल. जास्त लाईटला का चमकवेल, कारण की ते लाईट जास्त काम करून घेईल. आणि जास्त काम का करेल, कारण की त्याच्या सोर्सकडे ताकद जास्त होती. मग ज्याच्या सोर्सकडे ताकद जास्त असेल त्या राईट का, ज्याच्या सोर्सकडे म्हणजे या लाईटच्या सोर्सकडे ताकद जर का जास्त असेल तर तो जास्त काम करेल. जास्त काम करेल म्हणजे काय, तो जास्त चमकेल. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते ती बात. ओके, तो बघा बरं का, मग आता मी रिलेट करत असतो काय बरं का, जी पॉवर असते, पॉवर इज इक्वल टू, आपण काय म्हणतो, पॉवर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी वॉट, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी वॅट, राईट का. तो पॉवर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी वर्क डन, सॉरी, पॉवर डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी वॉट, वर्क डन पर युनिट टाइम जो काय आहे आपण याला म्हणून देतो पॉवर, राईट का. तो पॉवर कोणाला म्हणणार बरं का, मी तुम्हाला काय दिसायला भेटेल, एखादा सोर्स आहे, सोर्सकडे ताकद आहे, त्या ताकदीमुळे काय करतोय, तो काम करतो. आता मला सांगा, मी अन्न वगैरे खाऊन स्वतःमध्ये एक ताकद तयार करून घेतोय, त्या ताकदीमुळे आपण एखादं काम करणार आहे, तो एखादं काम करणार आहे. मला सांगा, माझ्या जेवढी ताकद असेल तेवढं मी काम करणार आहे. सकाळी जेवलो, राईट का, सकाळी जेवलो आणि ते जेवल्यामुळे मी किती टाईम काम करेल बरं का, तुम्ही म्हणणार 4 तास, तर मी 4 तासासाठी काम करत आहे. किती पॉवर होती माझ्याकडे, तर माझ्याकडे असणारी पॉवर जी काही आहे ती पॉवरमुळे मी 4 तास काम करतोय, राईट का. तो लक्षात घ्या, वर्क डन जो की आहे, वर्क डन पर युनिट टाइम अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते, राईट. जर माझ्याकडे ताकद जर का कमी असेल तर मी एक कॉन्स्टंट कोणतं तरी काम मी कमी टाईममध्ये करून टाकेल, बरोबर. ताकद जास्त असेल तर मी पटकन काम करून टाकेल, ताकद कमी असेल तर मी कमी टाईम. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला काय भेटतं की जो पॉवर आहे ते पॉवरचं रिलेशन पॉवर इज इक्वल टू वर्क डिवाइड बाय टाईम, राईट. अशा पद्धतीने दिसायला भेटतं, ठीक आहे. तर पॉवर इज इक्वल टू वर्क डिवाइड बाय टाईम आपल्याला दिसायला भेटणार आहे. मग आता ही पॉवर जी की आहे, कुठली पॉवर मी बोलतोय तुम्हाला, तर जो काही सोर्स आहे त्या सोर्सची पॉवरबद्दल आपण बोलत आहोत. नंतर आता सोर्सची पॉवरमुळे जी की ती बल्ब जो काय आहे तो वर्क करताना आपल्याला दिसायला भेटत असतो. आता सोर्सची पॉवर मी तुम्हाला सांगितली, परंतु ॲप्लिकेशन जे असतात ना त्यांची पण पॉवर असते, ते पुढे जाऊन आपण बघणार आहोत. पहिले मी सोर्सची पॉवरबद्दल बोललो, राईट का. पुढे जे ॲप्लिकेशन म्हणजे बल्ब जो असतो ना, ॲक्च्युली बल्बला पण पॉवर असते, तो बल्बची काही ना काही पॉवर असते. ही जी काही पॉवर तुम्ही देताय सोर्सकडून, ती पॉवर कोण घेतो, बल्ब पॉवर घेतो आणि मग जाऊन काम करत असतो, राईट का. तो प्रत्येक बल्बवरती लिहिलेलं असतं, त्याची रेटिंग लिहिलेली असते, रेटिंग. ते बघू आपण पुढे जाऊन. पहिले मी एक रिलेशन सांगितलं तुम्हाला की बाबा पॉवर आणि वयच्या मधलं रिलेशन काय असतं. तो पॉवर इज इक्वल टू वर्क डन डिवाइड बाय टाईम, वर्क डन पर युनिट टाईम, राईट का. किंवा तुम्ही काय म्हणतात, पॉवर इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ वर्क डन, किंवा रेट ऑफ चेंज ऑफ किंवा रेट ऑफ वर्क डन. तो रेट ऑफ वर्क डन रेट ऑफ वर्क डन जो काय ते पॉवर झाली आपली, वॅटमध्ये मेजर करतो, वॅटमध्ये, ठीक आहे. आता मला सांगा, वर्क इज इक्वल टू काय असतं रे, तुम्ही म्हणणार वर्क इज इक्वल टू एनर्जी असते, ठीक आहे. तो पहिले काय बोललो आपण, पहिले रिलेशन काय बोललो की पॉवर इज इक्वल टू वर्क डिवाइड बाय टाईम बोललो, राईट. तो वर्क कशामध्ये हे करता तुम्ही, वर्क कशामध्ये करतो बरं का एखादा व्यक्ती, तो वर्क जो काही करत असतो तो वर्क कशात करतो, जूलमध्ये, राईट का. तो जूलमध्ये वर्क करत असतोय आणि टाईम किती आहे, सेकंदमध्ये. मला काय दिसायला भेटणार की जूल पर युनिट सेकंद जो काय आहे, जूल पर युनिट सेकंदला आपण काय म्हणतो, वॅट म्हणतो. तर 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंद, 1 सेकंद, राईट. याचा अर्थ काय बरं का, 1 वॅट पॉवर कोणाला म्हणतो आपण, तर एका सेकंदामध्ये सर्किटमध्ये, लक्षात घ्या, एका सेकंदामध्ये सर्किटमध्ये जर 1 जूल एवढं जर का काम झालं असेल इलेक्ट्रॉनकडून, तर इलेक्ट्रॉनकडून 1 जूल एवढं जर का एका सेकंदामध्ये काम जर का झालं असेल तर त्या सर्किटची पॉवर म्हटली तरी पण चालेल, किंवा सोर्सची पॉवर, तर सोर्सची पॉवर 1 वॅट आहे. लक्षात घ्या, वॅट काय करतो, सोर्स काय करतो, सोर्स इलेक्ट्रॉनच्या फ्लोला काय करतो, मदत करतो. इलेक्ट्रॉन काम करणार आहे, तर इलेक्ट्रॉन 1 जूल एवढं काम, इलेक्ट्रॉन जे काय, इलेक्ट्रॉनने जर का 1 जूल एवढं काम केलं असेल एका सेकंदामध्ये, तर सोर्सची पॉवर 1 वॅट आहे असं आपण म्हणून देत असतो, ठीक आहे. तो 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंद. आता काय, तो एक तर तुम्ही वर्क डन पर युनिट टाईम लिहू शकतात, आणि वर्क डन म्हणजे एनर्जी असतं, तर त्यामुळे मी काय लिहू शकतो माहिती आहे का, पॉवरला अशा पद्धतीने पण लिहितात, एनर्जी पर युनिट टाईम. तो एनर्जी पर युनिट टाईम म्हणा किंवा वर्क डन पर युनिट टाईम म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. तो एनर्जी पर युनिट टाईम म्हणा किंवा वर्क डन पर युनिट टाईम म्हणा, अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात. परंतु याला मी जर आता पुढे जाऊन हे करत असतो काय बरं का, बघा, तर आपण काय करतो, समजा पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट काय टाईम, अशा पद्धतीने मी समजा लिहितोय. पण तुम्हाला एक बात शिकवलं आहे मी काय बरं का, पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट इज इक्वल टू वॉट रे. तो व्होल्ट इज इक्वल टू काय असतो बरं का आपला, व्होल्ट इज इक्वल टू म्हणतात वर्क डन पर युनिट चार्जेस. तुम्ही काय म्हणतात, वर्क डन पर युनिट चार्जेस जे काही असतं ते आपलं व्होल्ट असतं, हे तुम्हाला शिकवले मी, राईट की नाही. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल की यार वर्क डनची व्हॅल्यू काय असते, व्होल्ट इंटू
व्होल्ट इंटू चार्जेस, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे क्यू, ज्याला चार्जेस म्हणतात त्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात तुम्ही. देअरफॉर पॉवर इज इक्वल टू कशी लिहिता येईल मला माहिती आहे, पॉवर इज इक्वल टू लिहिता येईल व्ही इंटू क्यू डिवाइड बाय टी. आलं का लक्षामध्ये? तो व्ही इंटू क्यू व्ही इंटू क्यू डिवाइड बाय टी असं लिहिता येईल. आता मला सांगा बरं का, क्यू बाय टी काय असतो रे? क्यू बाय टी काय असतो? करंट, राईट का? तो क्यू बाय टी जो आहे तो करंट आहे. देअरफॉर तुम्ही काय करणार, तो क्यू बाय टी जर का करंट आहे तर तुम्ही काय करणार, तुम्ही लिहिणार पी इज इक्वल टू व्हॉट, पी इज इक्वल टू क्यू बाय टी म्हणजे करंट आहे, तर व्होल्टेज इंटू काय करणार, करंट करून टाकणार. अशा पद्धतीने तुम्हाला पॉवर लिहिता येईल. आणि जे उत्तर येईल ते वॅटमध्ये येईल. तर तुम्ही व्होल्टेज जे आहे ते व्होल्टमध्ये टाका, करंट जे आहे ते अँपियरमध्ये टाका, दोघांचा गुणाकार जर केला तर तुम्हाला पॉवर भेटून जाईल वॅटमध्ये. बरोबर आहे, राईट? वॅटमध्ये आपल्याला पॉवर भेटून जाईल. आता आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का, एक ओहमचा लॉ शिकलोय गड्या, काय की व्ही डिरेक्टली प्रोपोर्शनल तुझी करंट असते. देअरफॉर व्हीला कसं लिहितात, व्ही इज इक्वल टू आय आर लिहून देतो, राईट का? व्ही इज इक्वल टू आय आर लिहून देत असतो. मग मला काय दिसायला भेटेल बरं का, तुम्ही काय म्हणणार की यार हा जो व्ही आहे या व्हीच्या ऐवजी जर का तू आय आर लिहिलंस ते पॉवरचा फॉर्म्युला अजून नवीन काहीतरी बनवून देईल. बरोबर, राईट का? तो पॉवर काय बनवून देईल त्यावेळेस, पॉवर इज इक्वल टू व्हीच्या ठिकाणी जर का मी आय आर टाकला तो आय आर इंटू पुढे काय आहे बरं का, आय इंटू आय आहे. मला दिसायला भेटेल की पॉवरचा नवीन फॉर्म्युला काय बनवून जाईल, आय स्क्वेअर आर. तो आय स्क्वेअर आर आपल्याला बनताना दिसायला भेटून जाईल, राईट? तो पहिला फॉर्म्युला काय बनवला मी, पी इज इक्वल टू व्ही इंटू आय केला, आणि दुसरा काय बनवला मी, पी इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर. अशा पद्धतीने आपण दुसरा फॉर्म्युला बनवून टाकला, राईट? अजून तुम्ही काय म्हणणार बरं का, तुम्ही काय म्हणणार की समजा पी इज इक्वल टू व्ही इंटू आय लिहितोयस, बरोबर? पी इज इक्वल टू काय लिहितोयस, आय स्क्वेअर आर लिहितोय. दोन फॉर्म्युले झाले. तुम्ही म्हणणार पुन्हा की काय, जो की आपला याचा फॉर्म्युला आहे कोणता, ओहमचा लॉ. तो ओहमचा लॉ लक्षात घ्या. ओहमचा लॉ सगळ्या कंडक्टरसाठी लागत नाही, सगळ्या कंडक्टरसाठी लागत नाही. ज्या कंडक्टरसाठी ओहमचा लॉ लागतो त्याला ओहमिक कंडक्टर म्हणतात, आणि ज्याच्यासाठी लागत नाही त्याला नॉन ओहमिक कंडक्टर म्हणतात. नॉन ओहमिक कंडक्टर कोण असतात, सेमी कंडक्टर हे नॉन ओहमिक कंडक्टर असतात. नॉन ओहमिक कंडक्टरचं एक्झाम्पल काय आहे, डायोड आणि ट्रान्झिस्टर, जे की सेमी कंडक्टर असतात. ठीक आहे, तो डायोड आणि ट्रान्झिस्टर काय असतात, सेमी कंडक्टर असतात. तर लक्षात ठेवायचं, डायोड आणि ट्रान्झिस्टरमध्ये रेजिस्टन्स खूप जास्त असते. तर रेजिस्टन्स जास्त असल्या कारणाने त्याचे ॲप्लिकेशन दुसऱ्या ठिकाणी आपण यूज करत असतो. तर मग आता सांगायचं तात्पर्य काय बरं का, तो आपला ओहमचा लॉ काय, व्ही इज इक्वल टू आय आर आहे. मग तुम्ही काय म्हणणार की एक काम कर, जो की पहिला फेमस फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आयची व्हॅल्यू पुट कर व्ही बाय आर. मग आय जर का मी व्ही बाय आय जर का पुट केली तर काय होईल बरं का रे, मग तुम्ही काय म्हणणार पी इज इक्वल टू काय होऊन जाईल बरं का आपला, तर पी इज इक्वल टू व्ही इंटू आय आहे, मला टाकायची आयची व्हॅल्यू, तर व्ही इंटू व्ही बाय आर जर मी केला तर मला फॉर्म्युला काय भेटून जाईल, पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. तो व्ही स्क्वेअर बाय आर हा एक फॉर्म्युला बनवून जाईल पुन्हा. तो पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर, पॉवर इज इक्वल टू आय स्क्वेअर आर, आणि पॉवर इज इक्वल टू 1, 2 आणि हा 3, असे 3 फॉर्म्युले तुमच्या यादीमध्ये नवीन ॲड होऊन जातात. ठीक आहे, तो हे झाले पॉवरबद्दल. तर पॉवरबद्दल जे काही आहे, पॉवर कोणाला म्हणतो आपण आपल्याला कळून गेलं. तर लक्षात घ्या, कोणतं पण जो काही एक हे आहे, जसं की बल्ब झाला, एखादा फॅन झाला, बल्ब झाला, फ्रीज झाला, टी व्ही झाला, राईट का, सगळ्यांची ना पॉवर रेटिंग असते. काय असते, पॉवर रेटिंग. तर पॉवर रेटिंग म्हणजे काय, प्रत्येकाची काय असते, पॉवर रेटिंग. तर पॉवर रेटिंग म्हणजे काय की ते जे काही ॲप्लियन्स आहे, बल्ब असो, फॅन असो, कोणतं पण जे ॲप्लियन्स आहे त्याच्यावरती लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं त्याच्यावरती, पॉवर आणि व्होल्टेज लिहिलेलं असतं. तर 220 समजा 220 व्होल्ट मेन्शन केलेलं असतं, आणि समजा असं मेन्शन केले 100 वॅट, तो 100 वॅट कॉमा असं मेन्शन केलेलं असतं तुम्हाला. त्याची पॉवर रेटिंग कशी दाखवतात, अशा पद्धतीने दाखवतात, 100 वॅट कॉमा 220 व्होल्ट, अशा पद्धतीने पॉवर दाखवलेलं असतं. तर याचा मिनिंग काय होते बरं का, याचा मिनिंग असा आहे की तो एखादा बल्ब जो आहे त्या बल्बला किती पॉवर लागणार आहे, तर 100 एवढी पॉवर लागणार आहे, राईट का. म्हणजे काय, जो सोर्स आहे त्या सोर्सची पॉवर किती असायला पाहिजे, त्या सोर्सची पॉवर 100 असायला पाहिजे, आणि जो सोर्स आहे व्होल्टेज सोर्स, तो व्होल्टेज सोर्स पण किती असायला पाहिजे, 220चा. लक्षात येते का तुम्हाला, जे एखाद्या सोर्स, आता सोर्स कोणता म्हणतो मी, बॅटरी किंवा सेल आपले सोर्स झाले, व्होल्टेजचा सोर्स झाले, मग त्या व्होल्टेज सोर्सची पॉवर किती असायला पाहिजे, 100 वॅट. 100 वॅट त्याची पॉवर असायला पाहिजे, आणि त्याचा व्होल्टेज किती असायला पाहिजे, 220. तरच तुमचा तो बल्ब जो आहे पद्धतशीर चालू राहील, तो बल्ब होणार आहे पद्धतशीर चालू होईल. मग आता आपल्याला काय दिसायला भेटतं यार, की हा 100 वॅट जो काही आहे, 100 वॅटचा आणि तुलना करणार आपण पुढे जाऊन. तर इथपर्यंत तुम्हाला नक्कीच कळाले असणार, पुढची गोष्ट आपण पुढे जाऊन शिकणार. ठीक आहे, तो बघा, हू इन्व्हेंटेड दी लाईट बल्ब, यू नो, थॉमस एडिसन. चांगल्या पद्धतीने माहिती आहे, 2-3दा रिपीट होते. आता हा वाला बल्बची बात करतो, ज्याची किंमत 20 रुपये आपल्याला दिसायला भेटत असते. तर 20 रुपयाचा जो की हा बल्ब आहे, हा 20 रुपयाचा बल्ब, ज्याला काय म्हणतो आपण इनकॅन्डेसेंट, रेड का, इनकॅन्डेसेंट बल्ब जो काही आहे हा वाला 20 रुपयाला आपल्याला हा दिसायला भेटत असतो. तो ॲक्च्युली काय बरं का, याला जे ना पॉवर जास्त लागते. तो याला पॉवर जास्त लागते म्हणजे काय, हा काम करतो परंतु याला पॉवर जास्त लागते. असं का होते बरं का, तो पॉवर जास्त लागते कारण की हा उगीच जास्त खर्च करतो. प्रकाश तर सारखा देतोय. मला सांगा, एक पांढरा लाईट असतो आपल्या घरामध्ये, आता नवीन पांढरा लाईट आलेला आहे, आणि समजा हा वाला एक लाईट आहे, तर दोघांमध्ये तुलना जर
केली तर काय दिसायला भेटते, हा प्रकाश आणि हा प्रकाश दोघं प्रकाश सेम देण्यासाठी याला पॉवर जास्त लागते, कोणाला, हावाला, याला पॉवर जास्त लागते, हा जो आहे ना हवाला याला पॉवर जास्त लागते आणि याला पॉवर कमी लागते. याच्यावरती याची रेटिंग लिहिलेली असते, म्हणलेलं असतं की 20 वॅट, राईट का. परंतु हा पिवळ्या कलरचा हवाला 20 रुपयावाला याच्यावरती 100 वॅट लिहिलेलं असते. याचा अर्थ काय होईल माहिती आहे का, तो याचा अर्थ असा आहे की याला 100 वॅट एवढी पॉवर लागते आणि याला 20 वॅटची पॉवरमध्येच हा चालू होऊन जातो. तो 20 वॅटची पॉवर चालू होऊन जातो. मग काय तुम्ही इन्व्हर्टर जे असतात त्या इन्व्हर्टरला बी जर जोडलं तरी हा पांढरा लाईट सुरू होऊन जातो. परंतु हवाला लाईट जर लावला तर हा चालत नाही, कारण की तेवढी ताकदच भेटत नाही. मग तुम्ही म्हणणार की यार प्रकाश तर सारखा देत आहे, हा बल्ब पण प्रकाश सारखा देतोय, हा दोघं बल्ब जे आहेत ते प्रकाश सारखे देत आहेत. मग दोघं प्रकाश सारखे देत आहेत परंतु याला जास्त पॉवर का लागते, कारण की हा जो की पिवळ्या कलरचा बल्ब असतो हा काय करत असतो, याची ऊर्जा जी काय आहे ती वेगळ्या ठिकाणी वापरतो. कुठे वापरतो, गरमी करण्यासाठी. तो मग प्रकाश देण्यासाठी ऊर्जेला तर वापरतो, परंतु दुसरं काम पण करतो, वाढीव काम. तो प्रकाश देण्याचं एक काम करतो पण दुसरं एक वाढीव काम करतो, तो म्हणजे उष्णता ऊर्जा. तो हीट तयार करून देतो. तो हीट तयार करण्यामुळे बरीचशी आपली ऊर्जा वाया जात असते, त्यामुळे याला ताकद जास्त लागते, राईट का. म्हणून लाईट बिल जे की ते जास्त येत असतं. तो लाईट बिल जास्त, कारण की हा जे ना हा जास्त काम करतोय, हा जास्त काम करतोय, राईट का. जास्त काम करतोय म्हणजे ताकद पण जास्त संपते आणि ताकद जर का जास्त संपली तर लाईट बिल पण काय येणार आहे, जास्त येणार आहे. तर त्यामुळे लाईट बिल आपल्याला जास्त येताना दिसायला भेटतं या बल्बमुळे. म्हणून हे बल्ब आपण वापरत नाही. मग आपण काय करतो, चल बाबा 200 रुपये गेले तर चालेल पण लाईट बिल कमी येईल, 200 रुपयेचा बल्ब आपण घेऊन घेतो, राईट का. जर ओव्हरऑल बघायला गेलं तर 200 रुपये बल्ब लावल्यामुळे आपलं लाईट बिल जे आहे ते कमी येताना आपल्याला दिसायला भेटणार आहे. ते पुढे आहे. तो सांगायचं तात्पर्य काय बाबा, की हा जो बल्ब आहे याला काय म्हणतो आपण, इनकॅन्डिसेंट बल्ब म्हणून देतो. ठीक आहे. पुढे जर गेला तर काय पुढे आहे, आता यांची जी की बल्ब असते काय म्हणले, मार्क विथ द नंबर वॅटेज ऑफ द बल्ब. तो प्रत्येक जी की बल्ब असते त्या बल्बवरती मार्किंग केलेली असते ताकदीची, पॉवरची, राईट का. ती त्याला एवढी पॉवर लागणार आहे बाबा पेटण्यासाठी, तर त्याला पेटण्यासाठी, त्याला काम करण्यासाठी पॉवर लागणार, त्याला काम करण्यासाठी पॉवर लागत असते. त्याच्यावरती लिहिलेलं असतं त्याला 100 वॅट एवढी पॉवर लागणार आहे. तर जी पॉवर असते ती नंबरच्या स्वरूपात दाखवली जाते आणि मेजर वॅटमध्ये आपण करत असतो. तर बघा, विच वन इज अ 25 वॅट अँड विच वन इज अ 100 वॅट. सांगा बरं रे, हे दोन बल्ब लावलेले आहेत, कोणता 25 वॅटचा आणि कोणता 100 वॅटचा असेल. हा एक नंबर आहे, राईट का. तो पहिलावाला जो की आहे, पहिलावाला किती असेल, तो पहिलावाला काय असेल बरं का, तुम्ही म्हणणार पहिलावाला 100 वॅटचा असणार, राईट. आणि दुसरावाला जो आहे तो 25 वॅटचा असणार. मी अगोदरच बोलू ना, जास्त ताकद, ज्याची जास्त ताकद आहे तो जास्त चमकणार, बरोबर की नाही. आता 100 वॅट म्हणजे जास्त ताकद आली, जास्त ताकद असेल तर जास्त चमकेल, कमी ताकद असेल तर कमी चमकेल, राईट का. अशा पद्धतीने बेसिक लेवलला गणित तुम्हाला प्रॉब्लेम बनवून देतात, ते उदाहरणं बनवून देतात, तर लक्षामध्ये ठेवून घ्यायची तुम्ही बात. ठीक आहे. पुढे जर केला तर काय, सो विच वन इज अ 25 वॅट, आणि त्याची बात सांगितली तुम्हाला मी 100 आणि याच्याबद्दल झाली. पुढे काय बरं का, पुढची बात, मेजर द इलेक्ट्रिकल पॉवर कंझ्युम बाय द बल्ब. लक्षात घ्या, तो आपल्याला काय करावं लागते, पॉवर मेजर करावी लागते. आता लक्षात घ्या, जो सोर्स आहे तो सोर्स ताकद संपवतो, त्याच्याकडे ताकद आहे, खूप सारी ताकद आहे, त्याच्याकडे 100 ताकद आहे. मग 100 ताकद जो की त्या 100 ताकदीमुळे तो बल्ब तिकडे काम करतोय, परंतु बल्ब काम करत चाललाय, परंतु या सोर्सची बिचारी 100 ताकदवाला, त्याची ताकद संपत जाईल. मग आता किती ताकद संपेल, त्याला म्हणतात पॉवर कंझ्युम. त्याला काय म्हणतात, पॉवर कंझ्युम. त्याला पॉवर कंझ्युम म्हणतात किंवा एनर्जी कंझ्युम पण म्हणतात. त्याला पॉवर कंझ्युम म्हणतात किंवा एनर्जी कंझ्युम पण म्हणतात. आणि ते काय असते ते आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. मग तुम्हाला दिसायला भेटते ना, समजा मी आहे, माझ्या ताकद किती आहे, 100 एवढी ताकद आहे, परंतु मी जर काम करत गेलो तर 100 ताकद 100च राहील का, नाही, 100 ताकद कमी होऊन जाईल. मग किती वापरली बरं का, माझ्यात होती 100 ताकद, मी काम केले, काहीतरी काम केले, तर माझ्यातून ताकद किती गेली, समजा 20 एवढी ताकद, तर 20 एवढी ताकद वापरून मी काहीतरी काम केलं, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल की पॉवर किती कंझ्युम झाली, 20 एवढी पॉवर कंझ्युम झाली. तो त्याला पॉवर कंझ्युम आपण म्हणत असतो, किंवा वर्क डन पर युनिट टाईम, त्याला वर्क डन पर युनिट टाईम म्हणा, बघा, पॉवर कंझ्युम म्हणा, वर्क डन पर युनिट टाईम म्हणा, किंवा एनर्जी कंझ्युम पर युनिट टाईम म्हणा. अशा पद्धतीने तुम्ही काय करता, 3 शब्द त्याला यूज करत असतात, राईट. मग बल्बमध्ये बी तेच घडत असतं. तो मेजर द इलेक्ट्रिकल पॉवर कंझ्युम बाय द बल्ब. तर बल्बने किती पॉवर खर्च केली, बल्बने किती ताकद, बल्बने काम करण्यासाठी किती ताकद खर्च केली, त्याला पॉवर म्हणतो. अँड पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाईम, एनर्जी पर युनिट टाईम, राईट. नंतर I²R किंवा V²R, अशा पद्धतीने आपण पॉवरला वॅटमध्ये मेजर करत असतो, राईट. ते बघा, आता 3 बल्ब आहे. हवाला बल्बला काय बोललो, काय म्हणतो याला, इनकॅन्डिसेंट बल्ब झाला हवाला, राईट का. नंतर हा दुसरा एक बल्ब आहे, CFLचा एक बल्ब असतो. आणि तिसरा जो काय आहे याला आपण म्हणतो LEDचा बल्ब. तो LEDचा बल्ब आहे, राईट. हा जो काय आहे हा CFLचा बल्ब आहे. आणि हा इनकॅन्डिसेंट जो काय आहे, असे 3 बल्ब आपल्याला दिसायला भेटत असतात. तो तिघांपैकी पॉवर इफिशियंट कोणता असतो, म्हणजे कोण कमी ताकद खर्च करून कोण भारी काम करतं, कमी ताकद खर्च करून कोण भारी काम करतं, याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे.
तो बघा बरं काय दिसायला भेटते आता, द पॉवर इज अ रेट ऑफ डुईंग वर्क. बरोबर, तो काम करण्याचा जो काही रेट आहे, काम करण्याचा रेट त्याला पॉवर म्हणतो आपण. पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाईम. तो पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाईम म्हणा किंवा एनर्जी कंझ्युम पर युनिट टाईम म्हणा. तो किती ऊर्जा खर्च झाली पर युनिट टाईम त्याला म्हणतो आपण पॉवर. तो तेवढी पॉवर जी काही आपली कंझ्युम झाली असं आपण म्हणून देत असतो. तो एवढी पॉवर कंझ्युम झाली बा अशा पद्धतीने आपण मेन्शन करणार. पुढे जाऊ. आता पुढे काय, हु इज डुईंग द वर्क इन द इलेक्ट्रिकल सर्किट. बरोबर, आता काम करणारा कोणी, व्होल्टेज सोर्स आहे. व्होल्टेज सोर्स तर त्या लाईटला पेटवतोय. तर जे काम करतोय लाईटला, लाईट काय करत असते, प्रकाश देत असते. प्रकाश देत असते म्हणजे काम करत असते. मग लाईट प्रकाश देते, राईट का, म्हणजे लाईट काम करते. तर कशामुळे, फक्त व्होल्टेज सोर्समुळे. तर व्होल्टेज सोर्सची ना काही तर पॉवर असायला पाहिजे की नाही. तर व्होल्टेज सोर्सची पॉवर आणि व्होल्टेज असल्या कारणाने जे काय आहे तो लाईट तिकडे काम करत असतो. हे 2-3दा रिपीट झालं हे वाक्य, पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायची बात. तो इलेक्ट्रिकल पॉवरचं जे काय आहे तुम्हाला वॅट्स हे सांगून दिलं मी. वर्क डन पर युनिट 60 जूल पर सेकंड म्हणजे 1 वॅट होऊन जातं. नंतर 1 वॅट कोणाला म्हणतो, इलेक्ट्रिकल पॉवर इज अ 1 वॅट व्हेन द 1 जूल इलेक्ट्रिकल वर्क डन इज डन इन 1 सेकंड. तर एका सेकंदामध्ये 1 जूल एवढं इलेक्ट्रिकल वर्क जर का डन झालं, काम जर का झालं, तर तुम्ही पॉवर कंझ्युम म्हणा, राईट का. समजा मी काय म्हणतोय की जो लाईट पेटत होता, तो लाईट जो आहे की ना एका सेकंदामध्ये 1 जूल, एका सेकंदामध्ये लाईट पेटणारा जो लाईट आहे तो पेटणारा लाईट काम करतो. एका सेकंदामध्ये त्या पेटणाऱ्या लाईटने 1 जूल एवढं जर का काम केलं असेल, तर याचा अर्थ काय झाला, त्या लाईटने 1 वॅट एवढी पॉवर कंझ्युम केली, वापरून घेतली, असं त्याचा मिनिंग होतो, राईट का. तो कुठे काय वापरायचं आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे. पुढे जाऊ. नंतर 1 वॅटची किंमत काय आली, किलो वॅट कोणाला म्हणतो, मेगा वॅट कोणाला म्हणतो हे पण कळालं. तो किलो वॅट म्हणजे 10⁻3, मेगा वॅट म्हणजे 10⁻6 वॅट. तो 10⁻6 वॅट म्हणजे 1 मेगा वॅट, किलो वॅट म्हणजे 10⁻3 वॅट, राईट का. अशा पद्धतीने आपण हे मेन्शन करत असतो. पुढे इलेक्ट्रिकल पॉवर. तो इलेक्ट्रिकल पॉवरबद्दल परत तेच लिहितोय, W/Q. याला मी सॉल्व केला. अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व केला. तिघं फॉर्म्युले आपण काढून टाकले. ओमचा लॉ पण तुम्हाला माहिती आहे. तिघं फॉर्म्युले आपण काढून टाकले. I²R, V²R हे फॉर्म्युले आपण काढले. बघा, वर्क डन पर युनिट टाईम हा जनरल पॉवरचा फॉर्म्युला झाला. वर्क डन पर युनिट टाईम, नंतर एनर्जी पर युनिट टाईम, इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला V × I, I²R, V²R हे 3 फॉर्म्युले आणि हे 2 फॉर्म्युले, हे एवढे पॉवरचे फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे. MPCमध्ये 2-3-4दा इतक्यांदा प्रश्न विचारला आहे पॉवरवरून, म्हणून हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, जेवढे इलेक्ट्रिसिटी म्हणून मुद्दा इम्पॉर्टंट आहे. 3 चॅप्टर शिकवले तुम्हाला. ज्याला फिजिक्सला थांबून घ्यायचं असेल ना, तो थांबला तरी चालेल, कारण की महत्त्वाचे 3 चॅप्टर झालेले डायरेक्ट. आलशामध्ये बाकीचे असे चॅप्टर असतात. तर महत्त्वाचे 3 चॅप्टर आपण अगोदर कंप्लीट करत असतोय. तर बघा आता प्रश्न विचारतात. बघा काय मेन्शन केले बरं का, 25 ओहम एक लाईट आहे, एक बल्ब आहे. बल्ब तर एक बल्ब आहे, त्याचं रेजिस्टन्स, त्याचा अडथळा किती आहे, त्याचा अडथळा 25 ओहम आहे. मला सांगा रे, जर 25 ओहम एवढा अडथळा असेल, तर हा अडथळा, या अडथळ्यामुळे काय होईल, कोण सांगेल बरं का. एखाद्या वस्तूच्या अडथळ्यामुळे काय तयार होतं रे, अडथळ्यामुळे काय तयार होते, अडथळ्यामुळे काय तयार होते, अडथळ्यामुळे जे की आहे उष्णता तयार होते, गरमी, हीट तयार होते. तर लक्षात घ्या, जेवढा जास्त अडथळा असेल ना, रेजिस्टन्स जेवढा जास्त असेल ना, तर तेवढं तिकडे गरमी जास्त तयार होते. याचा अर्थ काय होते की इलेक्ट्रिकल एनर्जीचं हीट एनर्जीमध्ये रूपांतर होते. बल्बचा वापर प्रकाश देण्याचं काम होतं, परंतु हीट पण होते, त्याच्यामुळे पॉवर जी जास्त कंझ्युम होईल मग, राईट का. तर मग तुम्हाला रेजिस्टन्स दिलेलं आहे समजा 25, याचा अर्थ इलेक्ट्रिकल एनर्जी 25 ओहम असल्या कारणाने काहीतरी खर्च होणार आहे. ठीक आहे, 2 अँपियर करंट, राईट, पॉवर कंझ्युम. सांगा बरं का किती पॉवर कंझ्युम होईल त्या बल्बकडून, त्या बल्बने काम करण्यासाठी किती पॉवर कंझ्युम केली, किती पॉवर वापरली सोर्सकडून, सांगा. सांगा रे, किती फॉर्म्युला आहे तुमच्याकडं. पॉवर इज इक्वल टू V × I, पॉवर इज इक्वल टू I²R, पॉवर इज इक्वल टू V²R. तो कोणता फॉर्म्युला वापरता येईल. तुमच्याकडे रेजिस्टन्स आहे, तुमच्याकडे करंट आहे, राईट का. तो रेजिस्टन्स आहे, करंट आहे, तुम्ही पॉवर काढणं सोबत येईल I²R. मग तुम्ही काय करणार बरं का, पॉवर इन अ वॅट कॅन बी कॅल्क्युलेट बाय युजिंग दी करंट इन अँपियर 2² दॅट इज 4 × रेजिस्टन्स 25 दॅट इज वॉट पॉवर इज इक्वल टू 100 वॅट. तो 100 वॅट एवढी पॉवर काय झाली, कंझ्युम झाली. लक्षात येते तुम्हाला. तो 100 वॅट एवढी पॉवर कंझ्युम झाली, 100 वॅट एवढी पॉवर काय झाली, कंझ्युम झाली म्हणजे काय, वापरली गेली. तर सोर्स बिचारा काहीतरी पॉवरचा सोर्स होता, पण तो सोर्स काय करतो, त्याची ताकद जी येतो, ताकद काय करत असतो, हे करत असतो. तो एवढी जी आहे 100 वॅट एवढी पॉवर जी काही ती कंझ्युम झाली. कोणाकडून कंझ्युम झाली, त्या बल्बकडून. मग आता एवढी पॉवर कंझ्युम झाल्यामुळे जे लाईट बिल येतं ना, म्हणजे तुम्ही पॉवर खर्च करतोय ना, पॉवर खर्च करतोय ना आपण, म्हणून तर आपल्याला लाईट बिल येतं, म्हणून तर आपल्याला पैसे लावतात, राईट की नाही. बघा पुढे अजून पुन्हा तुम्हाला काय दिले, रेजिस्टन्स दिलेलं आहे, करंट दिले, पॉवर काढायला लावलं आहे, तुम्ही काढलं 100 वॅट, उत्तर काढून टाकलं, राईट. नंतर पुढे पॉवर दिलं असेल, V दिलं असेल, R काढायला लावला असेल, तर पॉवर इज इक्वल टू V²/R वापरून तुम्हाला अशी बेसिक लेवलला हे बेसिक उदाहरणं पडलेले आहेत, म्हणून मी टाकलेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, हलक्यात घ्यायचं नाही गोष्टीला. पुढे काय दिसायला भेटेल बरं का, एखादा बल्ब असू द्या, एखादा पंखा असू द्या, एखादी TV असू द्या, एखादं रेफ्रिजरेटर असू द्या, आपल्याला काय शिकायला भेटतं की प्रत्येकाची काय असते,
प्रत्येक ॲप्लियन्सची काय असते रे सांगा बरं का. एव्हरी ॲप्लियन्स हॅज, प्रत्येक ॲप्लियन्सची काय असते, प्रत्येक ॲप्लियन्सची काय असते, पॉवर रेटिंग. तो पॉवर रेटिंग असते. पॉवर रेटिंगचा मिनिंग काय होतो, त्याची पॉवर असते कशात तरी अशी लिहिलेली असते 100 वॅट राईट आणि 220 व्होल्ट. याचा मिनिंग काय होते की तुम्हाला जर वापरायचं असेल नाही ॲप्लियन्सला तर त्याला जे ना अशा पॉवरच्या सोर्सला आणि अशा व्होल्टेजच्या सोर्सला लावा तेव्हा जाऊन ते चालेल. मला सांगा तुम्ही तुमचा DC सोर्स असतो त्या DC सोर्सवरती आपला TV चालणार का, नाही चालत राईट का. ते घरामध्ये जे काही छोटे छोटे हे असतात ज्याला आपण इन्व्हर्टर म्हणतो, ते इन्व्हर्टर वगैरे छोटे छोटे जे काही असतात त्याच्यावरती जे काही आहे आपले TV वगैरे चालत नाही. का चालत नाही, कारण की त्याचा पॉवर रेटिंग जास्त आहे ना राईट का. तेवढी पॉवर अवेलेबलच नाही तर खर्च काय करणार, असा अर्ध्यामध्ये खर्च नाही करणार. चालत ते सुरू बी झाली तर एकदम डीम चालेल ते राईट की नाही, अशा पद्धतीने दिसायला भेटतं मला. तो बघा आता हा वाला बल्ब, तो हा जो काही बल्ब आहे याची पॉवर रेटिंग इथे लिहिलेली. आपण म्हणतो ना किती वॅटचा बल्ब आणला तू, असं म्हणतो आपण किती वॅटचा बल्ब आणला तू राईट की नाही. तो हे काय बरं का, आता याचा 60 वॅट आणि 220. तुम्हाला काय दिसायला भेटते की 220 व्होल्ट आणि 60 वॅट, 220 व्होल्ट आणि 60 वॅटचा हा बल्ब आहे. याची पॉवर रेटिंग ती आपल्याला दिसायला भेटते. याचा अर्थ काय बरं का, तर या बल्बला जर का तुम्हाला बल्बकडून जर का काम करून घ्यायचं असेल, प्रकाश जर का तुम्हाला घ्यायचा असेल तर एवढ्या या पॉवर सोर्सला लावा. तो कोणत्या पॉवर सोर्सला लावा तुम्ही, 220 वॅटवाल्याला म्हणजेच 220 व्होल्टवाल्याला आणि 60 वॅटवाल्या पॉवर सोर्सला लावा, तेव्हा अजून बल्ब आपल्या चांगल्या पद्धतीने चालू होणार आहे. तर पुढे काय दिसायला भेटेल बरं का, तो पॉवर रेटिंग हे बघा, हे सगळ्यांची पॉवर रेटिंग तुम्हाला दिलेली आहे. बघा हे पॉवर रेटिंग दिले. ट्यूबलाईट जर का असेल तर ट्यूबलाईट कोणत्या पॉवरवरती चालतो, 40 वॅट. ट्यूबलाईट असतात ना घरामधल्या ट्यूबलाईट्स राईट की नाही, 40 वॅट्स आणि 220 व्होल्टवरती. आपली घरामधली लाईट जी असते ती 220 वॅटची आहे, लक्षात घ्या, 220 व्होल्टची. 220 व्होल्टेजची लाईट आपल्या घरामध्ये येत असते. सिंगल फेज म्हणत असतो आपण त्यांना, सिंगल फेज 3 फेज असतात. आपण एवढ्यामध्ये नाही घुसणार आता. तर 220 व्होल्टची जी सिंगल फेजची जी काही करंट आहे त्या करंटचा, सिंगल फेज जो काही करंट आपल्या घरापर्यंत आलेला असतो त्यांचा वापर आपण करत असतो. तर लक्षात घ्या, घरामध्ये असणारी ट्यूबलाईट जर का तुम्हाला पेटवायची असेल तर पॉवर सोर्स किती असायला पाहिजे, 40 वॅटचा पॉवर सोर्स असायला पाहिजे आणि 220 व्होल्टेजचा पॉवर सोर्स असायला, आपला सोर्स असायला पाहिजे. इलेक्ट्रिकल बल्बसाठी किती लागते, 60 वॅट आणि 220 राईट. रेडिओसाठी किती लागतं, तो रेडिओसाठी किती, 80 वॅट 220. इलेक्ट्रिकल फॅन 100 वॅट 220. टेलिव्हिजन 120 120 वॅट 220. हे कुठे गेलं बरं का, हीटर दिले काय कुठे, हे बघा हीटरला किती लागतं बघा रे, हीटरला 1000 वॅट 220. म्हणून त्यामुळे आपलं लाईट बिल जे काय आहे ते जास्त येतं. तर लाईट बिल जास्त काय येत असतं लक्षात घ्या, तुम्हाला त्याची ताकदच जास्त आहे. आलं का लक्षामध्ये, ताकद जास्त आहे, ते खूप जास्त ताकद ओढतं, ते ताकद खूप ओढतं. तो त्याला हे करण्यासाठी ते ताकद खूप जास्त कंझ्युम करत असतं. त्यामुळे पॉवर जी काय त्याला किती लागत असते, 1000 वॅट. आणि ही वाली आणि मशीन जी की वॉशिंग मशीनला सगळ्यात जास्त ताकद लागते, हीटरला जास्त ताकद लागते राईट का. तो 220 व्होल्टेजवरती काम करतील पण त्यांची ताकद बघा, त्यांना एवढ्या ताकदचा वापर आपल्याला दिसायला भेटत असतो राईट. तो प्रत्येकाची पॉवर रेटिंग जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर एक तर इलेक्ट्रिकल बल्बची लक्षात ठेवा राईट, हीटरची लक्षात ठेवा राईट. अजून काय, टेलिव्हिजन फॅन वगैरे जे महत्त्वाचे आपल्या जवळचे आहेत त्याचे पॉवर रेटिंग तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवून घ्या. तर बघा बरं का, आता पॉवर तुम्हाला 1000 वॅट दिलेली आहे, व्होल्टेज जो 220 आहे, तर तुम्ही सांगा करंट किती येईल, याचा मिनिंग काय होतं लक्षात घ्या. तर आपण काय केलं आहे बरं का, आपण काय केलं आहे, एखादा ॲप्लियन्स जोडलेलं आहे. कोणतं जोडलं आहे बरं का, असा ॲप्लियन्स जोडलेलं आहे ज्याला ताकद किती रिक्वायरमेंट आहे, 1000 वॅट. म्हणजे खूप 1000 वॅटचा हीटर आहे हा हीटर राईट का. तो हीटर जर का तुम्ही समजा जोडला तर हीटर जोडल्यामुळे 220 व्होल्टेज या करंट सोर्सला तुम्ही हीटर जोडतायत. त्या हीटरची पॉवर किती आहे, हीटरची पॉवर म्हणजे काय, हीटरला एवढी पॉवर द्यावी लागते असं मिनिंग होतो. 1000 वॅट आहे राईट का. मग त्याच्यामधून करंट किती फ्लो होईल, तर त्या वायरमधून जे करंट फ्लो होईल ना ते किती होईल, ते तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा सरळ एवढं करंट फ्लो होईल. आलं लक्षामध्ये. मग घडतं काय माहिती आहे का, त्याची पॉवर जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये येणारा करंट फास्ट ओढतं, ते जोरजोरात करंट ओढतं ते राईट का बरं का. ॲक्च्युली जो काही आपला हा सोर्स आहे, हवाला सोर्स राईट का, हा सोर्स जो काही याच्याकडून ताकद निघते बाहेर, ताकद खेचतो कोण, हीटर खेचतो. तो हीटर ताकद खेचणार म्हणजे काय, खूप जास्त करंट खेचणार. त्याची ताकद, त्याला जास्त ताकद, त्याला चालू काम करण्यासाठी त्याला जास्त ताकद लागत असेल, तर जास्त ताकद जर लागत असेल तर तो काय करणार, सोर्सकडून करंट जास्त ओढणार राईट का, सोर्सकडून करंट जास्त ओढतो. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. ठीक आहे, लक्षात घ्या. पुढे काय बरं का, फिलामेंट ऑफ द तुम्हाला दिसायला भेटेल की जो कॅन्डेसेंट जो काही आहे, इनकॅन्डेसेंट लाईट बल्ब जो काही असतो त्याच्यामध्ये टंगस्टनची वायर असते. टंगस्टनची वायर काय करते, टंगस्टनची वायर जळत असते. जळत असल्यामुळे काय होत असते, प्रकाश तर भेटतो तर प्रकाशामध्ये काही पॉवर वाया जाते आणि दुसऱ्या कशामध्ये, हीटमध्ये. तो हीट आणि प्रकाश या दोघांमध्ये पॉवर जास्त वाया जाते. याचा अर्थ काय आहे की ही जी काही आहे ना याला जास्त पॉवर लागत असते. तो हा जो काही बल्ब आहे याला जास्त ताकद का लागत असते, कारण की दोन काम करत असतो, प्रकाश द्यायचं काम बी आणि गरमी तयार करायचं बी काम करत बसलाय राईट का. त्यामुळे तुला नंतर बघा
जो सी ए पी एल आहे, सी-ए-पी-एल लाईट जो असतो त्याचा लॉंग फॉर्म काय असतो, कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प. हा कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प जो असतो ना, याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, हे जे काही नळ्या आहेत ना, बारीक बारीक नळ्या, याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये जो आहे ना मर्क्युरी गॅस असतो, मर्क्युरी गॅस असतो आणि दुसरा एक गॅस असतो, यांच्यासोबत रिॲक्शन होऊन आतमध्ये अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन तयार होत असतात आणि त्या अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशनमुळे जे काही ना तो बल्ब पेटत असतो. तो लक्षात घ्या. सी-ए-पी-एलचा लॉंग फॉर्म काय सांगितला तुम्हाला मी, कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प. त्याच्यामध्ये काय असते बरं का, तर कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प जो काही आहे कंटेन ऑर्गॉन अँड स्मॉल अमाऊंट ऑफ द मर्क्युरी वेपर. तर त्या कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्पमध्ये ऑर्गॉन नावाचा गॅस असतो, राईट, आणि मर्क्युरी तो मर्क्युरी आणि मर्क्युरी वेपर आणि ऑर्गॉनचा जो गॅस आहे या दोघांची रिॲक्शन होऊन आतमध्ये अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन तयार होत असतात आणि त्याच्यामुळे तो बल्ब पेटत असतो, राईट का. परंतु आपल्याला माहिती आहे की मर्क्युरी एक पॉयझनस पण असते, कधी कधी मर्क्युरी पॉयझनसचं काम करून देत असते. तो त्यामुळे जे काही आहे पॉवर कमी लागते, ठीक आहे, पॉवर कमी लागते, तो कमी पावरच्या मदतीने म्हणजे कमी करंट खेचून चांगला प्रकाश देतोय, कमी करंट खेचून असं म्हणू आपण, राईट का. एखाद्या लाईटला पॉवर जास्त लागते म्हणजे तो जास्त करंट खेचतोय, पण एखादं आहे ना कमी म्हणजे प्रकाश चांगला देतोय तुम्हाला कमी पॉवरमध्ये, तो कमी पॉवरमध्ये म्हणजे काय, कमी करंट खेचतोय, अशा पद्धतीने आपण बोलत असतो. पुढे जर बघायला गेलं तर काय, तो आता तिसरावाला हा एलईडीचा लांब फॉर्म काय असतो, लाईट इमिटिंग डायोड. तो लाईट इमिटिंग डायोड जो की आहे, लाईट इमिटिंग डायोड काय असतो बरं का, लाईट इमिटिंग डायोड जो आहे, या लाईट इमिटिंग डायोडमध्ये ट्रान्झिस्टर आपण काय करतो, डायोड वापरतो. तो सेमी कंडक्टर डायोड जो काय आहे तो यूज केलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला प्रकाश दिसायला भेटत असतो. त्याच्यामध्ये मर्क्युरी वगैरे नाही आहे, त्यामुळे पॉयझनसचं जे काय आहे तसला काही विषय असणार नाही. मग हा इको फ्रेंडली बल्ब आहे, लक्षात घ्या. एलईडी हा इको फ्रेंडली बल्ब आहे, परंतु सी-ए-पी-एल हा इको फ्रेंडली बल्ब नाही आहे. का, तुम्ही कधी पण बघा, जर का तुम्ही तो सी-ए-पी-एलचा जर का बल्ब जर का कुठे दगडावरती फोडला ना, तर त्याच्यामधून गॅस बाहेर निघतो, राईट का. अशा गॅस बाहेर आवाज येतो आपल्याला की एखादा गॅस बाहेर येतो, राईट की नाही. तो गॅस बाहेर येताना आपल्याला आवाज काय येत असतो, कारण की त्याच्यामध्ये गॅस ऑलरेडी फिल असतो, ऑर्गनचा आणि मर्क्युरी वेपरचा गॅस त्याच्यामध्ये असतो, आणि मर्क्युरी वेपर जे काय आहे ते एक पॉयझनस म्हणून ॲक्ट करत असते. जर का ते बाहेर पसरलं तर ते पॉयझन म्हणून ॲक्ट करत असते. त्यामुळे एलईडी हे काय आहे, हे इको फ्रेंडली आहे तुलनेने कोणाच्या, तर ते सी-ए-पी-एलच्या. तो सी-ए-पी-एलच्या तुलनेने एलईडी जे काही असतं ते एलईडी काय असते, इको फ्रेंडली असते, पॉवर इफिशियंट पण असते, इको फ्रेंडली पण असते. तो पॉवर इफिशियंटचा मिनिंग काय होतो आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तो बघा बरं का, सेमी कंडक्टर तुम्हाला काय सांगितलं होतं बरं का, मी सांगा बरं का, सेमी कंडक्टर हे ओहमिक कंडक्टर असतात की नॉन ओहमिक. सेमी कंडक्टर हे काय असतात, ओहमिक कंडक्टर असतात की नॉन ओहमिक. याचा मिनिंग काय होतो, याचा मिनिंग काय होत असतो की ते ओहमचा लॉ जे आहे पर्टिक्युलरली ओहमचा लॉ ओबे करत नाही, राईट की नाही, ओबे करत नाही. लक्षात घ्या, तर प्रत्येक कंडक्टर ओहमचा लॉ ओबे करेल अशी बात नाही आहे. ओहमचा लॉ ओबे करणं म्हणजे काय, व्होल्टेज आणि करंटमध्ये लिनियर रिलेशनशिप दाखवणं. परंतु सेमी कंडक्टर डायोड आणि ट्रान्झिस्टर जे आहे ते व्होल्टेज आणि करंटमध्ये सेम हे दाखवत नाही, लिनियर रिलेशनशिप दाखवत नाही. ही बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायची. तो लाईट इमिटिंग डायोड जो आहे, लाईट इमिटिंग डायोडमध्ये जो काय डायोड आहे काय असतो, आपला सेमी कंडक्टर असतो, राईट. तो पुढे जर बघायला गेला तर काय पुढचा पॉईंट, तो विच टाईप ऑफ द मोस्ट इफिशियंट. मग ते जो काही बल्ब आहे, कोणता बल्ब जो आहे तो मोस्ट पॉवर इफिशियंट बल्ब आहे बरं का. तर विच टाईप ऑफ द बल्ब इज अ पॉवर इफिशियंट. मग कोणता बरं का, तुम्हाला दिसायला भेटणार इनकॅन्डेसेंट बल्ब जो आहे त्याला 100 वॅट लागते, सी-ए-पी-एल जो काय आहे त्याला 22 वॅट लागते, आणि एलईडी जो काय त्याला 14 वॅट लागते. याचा अर्थ काय होतोय, सरळ होतोय की इनकॅन्डेसेंट नावाचा जो की बल्ब आहे जो आपण लावतोय तो जास्त करंट खेचतोय. जर तो सोर्सकडून जास्त करंट खेचेल तर लाईट बिल पण जास्त येईल रे, राईट की नाही. प्रकाश सारखा आहे, सारख्या प्रकाशासाठी काय लिहायचं आपल्याला, सारखा ब्राईटनेस सारख्या प्रकाशासाठी 100 वॅट, राईट का. याला हा 100 वॅट म्हणजे 100 वॅटची पॉवर खेचतोय, म्हणजे एवढं करंट खेचतोय. आणि हा सी-ए-पी-एल 22 आणि एलईडी कोण 14. तो सेम प्रकाश देण्यासाठी बघा सगळ्यात बढिया कोण आहे आपला 14. म्हणजे जो काही एलईडीचा बल्ब असतो महाग असतो, तो महाग असतो, परंतु त्याला यूज केल्यामुळे लाईट बिल कमी येणार आहे, राईट की नाही, लाईट बिल कमी येणार आहे. तर एवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्यायची तुम्ही. आता तुम्ही म्हणणार काय बरं का, तो इनकॅन्डेसेंट बरं जो काय आहे याला एवढी जास्त पॉवर का लागते, तो मोर दॅन 95% कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी. लक्षात घ्या, तर जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी येते त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन होतं आहे प्रकाशामध्ये आणि हीटमध्ये, परंतु 95% हे फक्त उष्णतेमध्ये होतं आहे रे. तर 95% जर का फक्त उष्णतेमध्ये होते, ती उष्णता काय कामाची आपल्या, आलं का लक्षामध्ये. तो लक्षात घ्या, फक्त 5% जी काय आहे ती लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, पण 95% ही हीट एनर्जीमध्ये होते. तर खाली फुकट आपलं जे काही आहे, खाली फुकट आपली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा वाया जात असते, त्यामुळे लाईट बिल जे काही आहे त्या ठिकाणी जास्त येतं. तर सेम प्रकाशासाठी लाईट बिल जास्त येतं. कारण काय सांगितलं तुम्हाला मी, कारण की उष्णता जी आहे ती 95% उष्णता तयार होऊन जाते, राईट का, परंतु प्रकाश 5% प्रकाश जो काय तयार होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. सी-ए-पी-एल बल्ब जो काय ते कंटेन टॉक्सिक मर्क्युरी
आर नॉट इन्व्हायरमेंटली फ्रेंडली. लक्षात घ्या, तो CFL जो काही आहे आपला, तो कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लाईट जो आहे याच्यामध्ये मर्क्युरी वेपर गॅस असतो, तो जो काही टॉक्सिक असतो, तो त्याला फोडल्यामुळे ती मर्क्युरी गॅस बाहेर जर पडला तर तो वातावरणासाठी टॉक्सिक सुद्धा असतो. त्यामुळे इको फ्रेंडली नाही येतो, राईट, इको फ्रेंडली पण नाही आहे. आणि आपला LED लाईटच्या तुलनेने पॉवर कंझ्युम जो काही आहे तो जास्त करतो CFL तुलनेने, म्हणतोय मी, एका सेम प्रकाशासाठी, राईट. LED जर बघायला गेलं तर काय, तो LED बल्ब एनर्जी इफिशियंट आहे, नंतर इन्व्हायरमेंट फ्रेंडली पण आहे आणि लास्ट लॉंगर आहे. लास्ट लॉंगर म्हणजे काय, त्याच्यावरती डायरेक्ट सरळ LEDच्या बल्बवरती ते लिहून देतात काय बरं का, 1 वर्षाची वॉरंटी, राईट का. 1 वर्षाच्या आत जर का खराब झाला तर पुन्हा बल्ब परत करून भेटत असतो आपल्याला, राईट. तो लास्ट लॉंगर आहे, इको फ्रेंडली आहे आणि पॉवर इफिशियंट आहे. एनर्जी इफिशियंट और पॉवर इफिशियंट आपण म्हणत असतो. बघा आता हा जो आहे ना 20 रुपयाला भेटतो, पण हा जो काही ना 250 रुपयाला भेटतो. का बरं, कारण एवढा फरक का दिसायला भेटतो. हा 20 रुपयाला याच्यासाठी भेटतो आहे कारण की 20 रुपयाला भेटणारा जो काही आहे तो आपलं लाईट बिलमध्ये बॅलन्स करतो आहे. ॲक्च्युली बॅलन्स न म्हणतात जास्त लाईट बिल येते अजून त्याच्यामुळे. आणि हा जो काही 250 वाला आहे ॲक्च्युली त्याची किंमत 250 आहे, परंतु त्याच्यामुळे लाईट बिल जे आहे ते खूप कमी लाईट बिल आपल्याला येताना दिसायला भेटत असतं. तो लाईट बिल कमी येते म्हणून लोकांनी याचा भाव काय करून टाकला, जास्त करून टाकला. तो बघा, ज्याला कोणाला वरची वाचायची इच्छा नसेल त्याने हा टेबल जरी वाचला तरी काम होऊन जाईल. बघा बघा तो काय दिसायला भेटते मला, तो इनकॅन्डेसेंट जो काही असतो कंटेंट टंगस्टन फिलामेंट काय करते, जळत असते म्हणजे काय, उष्णता. तर ती जळाल्यामुळे प्रकाश देतोय रे. लक्षात आहे का तुम्हाला. इथं जे काय आहे ते जळतंय 95% ऊर्जा, इलेक्ट्रिकल एनर्जी जळण्यामध्ये वाया जाते, उष्णता तयारमध्ये वाया जाते, परंतु प्रकाश किती बनतोय, फक्त 5% बनतोय. तो टंगस्टन जो आहे तो जळण्यामध्ये खूप सारी ऊर्जा वाया जात असते. नॉट पॉवर इफिशियंट, तो पॉवर खूप जास्त लागत असते, करंट खूप जास्त खेचतो तो, असं म्हणतो आपण, राईट का. कधी तुम्ही हॉस्टेलवरती तुम्ही हीटर लावत होते, हीटर लावतात काय होऊन जातं माहिती आहे का, हीटर लावतात जे ना बाकीचे डायरेक्ट अख्खे खटके जे ना पडून जातात, डायरेक्ट सगळ्यांचे बल्ब बंद पडून जातात. का बंद पडतात, तो खटकावरती पडून जातो, कारण की तो पॉवर जास्त खेचतोय आणि तेवढी पॉवर बिचार त्या सोर्समध्ये आहे की नाही देव जाणो, त्याच्यामुळे खटका वापस पडून जातो. अशा पण दिसायला भेटतं. इको फ्रेंडली आहे का वाला बल्ब, इको फ्रेंडली म्हणतायत, राईट. अँड डज नॉट लास्ट लॉंग, तो जास्त टाईम टिकत नाही आहे. बघा तुम्ही ती वायर जर का थोडीशी बी ढिल्ली पडली का, खराब झाला, फेका त्याला, राईट का. नंतर चिप, तो स्वस्त आहे, एवढी बात बरोबर आहे. नंतर काय, कंटेंट ऑर्गन गॅस, याच्यामध्ये ऑर्गन गॅस आणि मर्क्युरी गॅस असतो. ऑर्गन आणि मर्क्युरी गॅसची रिॲक्शन होऊन जे काही अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आतमध्ये तयार होतो आणि त्याच्यामुळे प्रकाशित आपल्याला दिसायला भेटत असतो. इकडे काय, टंगस्टनची वायर गरम होते आणि गरम झाल्यामुळे प्रकाश येत असतो. इथे काय, पॉवर इफिशियंट आहे, नॉट इको फ्रेंडली का नाही, कारण की त्याच्यामध्ये मर्क्युरी वेपर जे आहे ते टॉक्सिक आहे. लास्ट लॉंगर आणि एक्सपेन्सिव्ह दिसायला भेटतो. हा वाला एक्सपेन्सिव्ह असतो, हा पण एक्सपेन्सिव्ह असतो, राईट. तो हा टेबल मी पूर्ण तुम्हाला कव्हर करून सांगू दिला. तो इथपर्यंत तुम्हाला पॉवरबद्दल कळालं का रे, इथपर्यंत पॉवरबद्दल कळालं का, सांगा बरं. राईट. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला बघायचे आता एनर्जीबद्दल, आपल्याला बघायचे आता एनर्जी कंझ्युम. आता एनर्जी कंझ्युम म्हणजे काय, एनर्जी कंझ्युम म्हणा किंवा वर्क डन म्हणा, एनर्जी कंझ्युम म्हणा किंवा वर्क डन म्हणा, का काम किती झालं यार, काम किती झालं, राईट की नाही. आता मला सांगा, जेवढं काम एखादा मजूर तुम्ही लावलाय वावरामध्ये, बरोबर की नाही, त्याची ताकद काय आहे त्याला त्याची माहिती, तो घरच्या भाकरी खाऊन त्याची ताकद तयार करतोय त्याचं त्याला माहिती, परंतु आपल्या शेतामध्ये जेवढं काम करणार तो तेवढा आपण पैसा देणार, बरोबर की नाही. बात लक्षात आहे का. तो एखादा मजदूर जो आहे, एखादा मजदूर आपल्या शेतामध्ये कामाला आलाय समजा, तर त्याला आपण पैसा तेवढाच देणार आहे जेवढा तो काम करणार आहे. त्याची ताकद किती आपल्याला माहीत नाही. तो एखादा बारका पोरगा असो का काही बी असो, त्याने जर का चांगलं काम केलं असेल तर आपण पैसा त्याला चांगला देणार आहे. मग आता एनर्जी म्हणा किंवा वर्कडन म्हणा, जेवढं वर्कडन झालं असेल तेवढं तुम्हाला काय करावं लागतं, तेवढा पैसा मोजावा लागतो. सांगायचं तात्पर्य काय आहे, घरामध्ये लावलेला लाईट जो आहे तो लाईट जर का तुम्ही 24 तास जर का चालू ठेवला तर तो 24 तास काम करतोय. तर लाईट 24 तास जर का काम करत असेल तर 24 तास काम करण्यासाठी तुम्हाला त्या लाईटला पैसा द्यावा लागेल. मग आता त्या बल्बला तुम्ही पैसा देणार तर बल्ब तर काही पैसा घेणार नाही. मग तो पैसा घेईल कोण, तो पैसा घेईल सरकार का पैसा घेईल, कारण की बल्ब पेटवण्यासाठी जी ताकद येत होती ती सरकारकडून येत होती. सरकार पॉवर प्लांटवरून ती काय आहे तो एनर्जी पाठवतोय, त्यामुळे आपल्याला सरकारला द्यावं लागते. आपल्याला काय करावं लागते, लाईट बिल काय करावं लागते. तो लक्षात घ्या. आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचे एनर्जी. तुम्ही एनर्जी म्हणा किंवा तुम्ही वर्क डन म्हटलं तरी चालेल. एनर्जीला दाखवतो मी एचने किंवा एनर्जीला दाखवतो मी समजा ईने, राईट का. एनर्जीला दाखवतो समजा मी एचने किंवा दाखवतो समजा मी ईने. याला मेजर तुम्ही जूलमध्ये करतात, परंतु या एनर्जीचा नवीन एक युनिट येत आहे. ते युनिट कोणतं आहे, किलो व्हॅट हवर. तो किलो व्हॅट हवर जो की त्याचं युनिट. आता तुम्ही म्हणणार असं कसं काढतो, व्यवस्थित काढून दाखव. तो बघा सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या बरं. आता बघा मी काय बोललो की पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाईम बोललो, बरोबर. तुम्ही काय बोलले पुढे जाऊन की वर्क डन की याला काय लिहिता येतं, V × Q
इंटू टी अशा पद्धतीने लिहिता येतं असं तुम्ही बोलले, बरोबर की नाही. मग पुढे जर तुम्ही बघायला गेलात ॲक्च्युली एवढं काही लिहायची गरज नाही, याला मी खोडून टाकलं तरी चालेल. बघा याला आपण समजा खोडून टाकूया. तर इथं मी काय करू शकत होतो, वर्क डन किंवा एनर्जी, जो वरचा डब्ल्यू आहे ना त्याला वर्क डन म्हणतो किंवा आपण एनर्जी म्हणतो. हा वरचा वर्क डन किंवा आपण एनर्जी म्हणतो. तो डब्ल्यू म्हणजे ज्याला मी ई म्हणतोय किंवा ज्याला मी एच म्हणतोय, हा जर मला काढायचा असेल तर मी काय करणार, पी इंटू टी करणार. पी कशामध्ये असतो तर पी व्हॅटमध्ये असतो. टी कशामध्ये असतो तर टी टाईम आहे हवरमध्ये असतो. व्हॅट हवर म्हणू शकतात तुम्ही किंवा किलो व्हॅट हवर म्हटलं तरी पण चालेल. सांगायचं तात्पर्य काय आहे की हा वर्क डन ज्याला आपण एनर्जी पण म्हणतो, हे वर्क डन किंवा एनर्जी की आहे ते मेजर करण्यासाठी, वर्क डनला तुम्ही जूलमध्ये मेजर करतायत, बरोबर आहे तो रेट का. वर्क डन किंवा एनर्जीला आपण जूलमध्ये मेजर करत असतो, परंतु दुसरं पण एक त्याचं युनिट आहे ते म्हणजे काय, किलो व्हॅट हवर. तो किलो व्हॅट हवर. तर लक्षात घ्या 1 किलो व्हॅट हवर जे काही असतं याला म्हणतो आपण 1 युनिट. आपण काय म्हणतो किती युनिट बिल आलं तुमचं, आपण म्हणतो ना किती युनिट बिल आलं तुमचं. तर किती युनिट बिल आलं म्हणजे काय बरं का, तुमच्या घरामध्ये असणारे जे काही अप्लायन्स आहे त्यांनी काम केलेलं आहे, तो काम केलेलं आहे तर त्यांच्या कामाचा आपल्याला दाम द्यायचा आहे. तर त्यांनी काम किती केलेलं आहे ते कशामध्ये मेजर करतो आपण, युनिटमध्ये. ते 1 महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या जेवढे काही अप्लायन्स आहेत त्यांनी काम किती केलेलं आहे, तर त्यांनी 20 युनिट एवढं काम केलेलं आहे. तर 1 युनिटचा पैसा किती असतो, तर 1 युनिटचा पैसा जो आहे तो 20 रुपये समजा. तर एका युनिटचा पैसा जर का 20 रुपये असतील आणि त्याने जर का समजा महिन्यामध्ये 20 युनिट एवढं आणलं असेल तर 20 × 20 400 रुपये, तुम्हाला 400 रुपये लाईट बिल भरावं लागतं. आलं लक्षामध्ये. तो आपण त्याच्यानुसार आपण लाईट बिल भरत असतो. मग सिंपल आहे आता कॅल्क्युलेशन, सिंपल आहे. तो काय सिंपल आहे कॅल्क्युलेशन, जर समजा तुम्हाला वर्क डन ऑर एनर्जी किती काम केलं, जेवढं काम करणार तेवढं तुम्हाला पैसा द्यायचा आहे. पण काम किती केलं तुम्ही युनिटमध्ये पण मेजर करतात. 1 युनिट इज इक्वल टू व्हॉट, 1 युनिट इज इक्वल टू 1 किलो व्हॅट हवर. 1 किलो व्हॅट हवर. ई इज इक्वल टू पी इंटू टी. वेअर पी कशात टाकायचा, किलो व्हॅटमध्ये. जर तुम्हाला मी व्हॅट दिले समजा 100 व्हॅट एवढी पॉवर त्याने कंझ्युम केली, तुमच्या घरामध्ये असणारी जेवढे काही ॲप्लिकेशन्स आहेत त्यांनी काम करण्यासाठी 100 व्हॅट एवढं करंट, 100 व्हॅट एवढं काय केलं, पॉवरचा खर्च केला. तो 100 व्हॅट एवढं पॉवरचा खर्च केला म्हणजे तेवढं करंट त्यांनी ओढलं. कुठून ओढलं, सरकारकडून तेवढं करंट त्यांनी ओढलं आणि काम केलं. मग सरकारला तुम्हाला काय द्यावं लागेल, जेवढं करंट तुम्ही ओढलेलं आहे राईट का, त्या करंट ओढून तुम्ही काम केलेलं आहे, तर काम केलेल्याबद्दल तुम्हाला पैसा द्यायचा आहे. तो पी इंटू टी. पी कशात करून घ्यायचा, 100 व्हॅट जो आहे त्याला किलो व्हॅटमध्ये कन्वर्ट करून टाकायचं. तो पी किलो व्हॅटमध्ये टाका आणि जो काही टाईम असेल तो हवरमध्ये टाका. मग तुम्हाला किलो व्हॅट हवरमध्ये व्हॅल्यू भेटून जाईल. तो किलो व्हॅट हवरला आपण काय म्हणतो, 1 युनिट म्हणत असतो. तुम्हाला परीक्षेमध्ये MPSCमध्ये 2-3दा 4दा प्रश्न आला आहे लाईट बिलवरती, लक्षात घ्या. तो जर समजा तुम्हाला लाईट बिलबद्दल तुम्हाला जर का त्यांनी म्हटलं असेल, काय मेन्शन करतात ते, की एका युनिटचं कॉस्ट तुम्हाला दिली, एका युनिटचं डायरेक्ट म्हणतात ते रेट म्हणतात, रेट. तो रेट तुम्हाला दिले 10 रुपये. तर 10 रुपये जर का एका युनिटचं रेट दिलं असेल तर जेवढे युनिट आले असतील तेवढे तुम्हाला पैसा देता येईल. सिंपल आहे राईट. तो मग अशा पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करून घेत असतो. ठीक आहे. आता ही सर्किट बघा, मग लक्षात घ्या. आता काय सांगितलं तुम्हाला, पी इंटू टी इज इक्वल टू एनर्जी. सो एनर्जी ऑर वर्क डन म्हटलं तरी चालेल. सो देअर फॉर एनर्जी ऑर वर्क डन ऑर हीट पण म्हणतात त्याला राईट का. तो जूल लॉ ऑफ हिटिंग. लक्षात घ्या, हा जो फॉर्म्युला मी एवढा डिराईव्ह केला आहे कोणता, ई इज इक्वल टू, याला व्यवस्थित बनवू शकता तुम्ही. बघा, ई इज इक्वल टू पी इंटू टी करून तुम्ही घरामधल्या लाईट बिलसाठी पैसा देऊन दिला, परंतु याला मॉडिफाईड करून याचा फॉर्म्युला अजून पुढे जाऊन आपल्याला बनवता येतो. कशा पण लक्षात घ्या, घरामध्ये लाईट बिल काढण्यासाठी तुम्ही हवाला फॉर्म्युला काढून काम करून टाकणार आहे, बरोबर आहे. किलो हवर तुम्हाला काय लागतं, युनिट लागतं ना. युनिटचा मिनिंग काय होतो, किलो व्हॅट हवर. तो किलो व्हॅट हवरमध्ये तुम्ही युनिट काढून घ्या, तुमचं काम झालं लाईट बिलचं काम. परंतु आपल्याला टेक्निकल जर शिकायचं असेल त्याला आपण जरा पुढे जात असतो. पुढे कसं जाणार मी आता बघा, वर्क डन ऑर एनर्जी इज इक्वल टू पी इंटू टी राईट. पुढे काय दिसायला भेटेल बरं का मला, तो पी इंटू टी मी म्हणतोय. पी इंटू टी किती येईल बरं का रे, पॉवर कोणाला म्हणतो आपण, तो तुम्ही म्हणणार पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट काय म्हणतो, टाईम म्हणतो मी. हे बरोबर केलं का मी, बघा बरं राईट. तर आपण जरा बेसिकपासून जाऊ. बेसिक काय जायचं आपल्याला, पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाईम. ठीक आहे. तो किंवा आपण एनर्जी पर युनिट टाईम म्हणतो, बरोबर. मला एनर्जी काढायची किंवा मला वर्क डन काढायचं, तर मी काय करणार बरं का, याला कशा पद्धतीने लिहितो, तर याला लिहितो मी व्ही इंटू क्यू डिवाइड बाय टी राईट इज इक्वल टू पॉवर लिहून देतो. ठीक आहे. इज इक्वल टू पॉवर लिहून देतो किंवा इज इक्वल टू ई बाय टी लिहून देतो. अशा पद्धतीने लिहितो गड्या मी. तर मला एक बात सांगा तुम्ही, तर मला एनर्जी जर का लिहायची असेल तर मी एनर्जी कसं लिहिणार आहे, तुम्ही म्हणणार व्ही इंटू क्यू करून टाक, कारण की टी कट करून टाक जर एनर्जी लिहायची असेल तर, बरोबर की नाही. तो एनर्जी मला लिहायची असेल तर टी कट करून टाकतो, व्ही इंटू क्यू करून टाकत असतो. आणि क्यू काय असतो बरं का, तर क्यू काय असतो तुम्हाला माहिती आहे, क्यू किती असतो सांगा रे, चार्जची व्हॅल्यू किती असते, क्यू किती असतो. तर तुम्ही म्हणणार आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे काय, व्ही इज इक्वल टू डब्ल्यू
डिवाइड बाय क्यू एवढा आहे. तुम्हाला क्यू काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, डब्ल्यू बाय व्ही करून देणार. तो डब्ल्यू बाय व्ही इथं करून देणार. व्ही व्ही कट तो असं आपल्याला दिसायला भेटते. मला हवाला कन्वर्जन नको पाहिजे. कन्वर्जन काय पाहिजे आपल्याला बघा, आय इज इक्वल टू पी इंटू टी आहे. ठीक आहे. पीला काय लिहिता येतं रे, ठीक आहे. हे बघा जूलमध्ये हा फॉर्म्युला तुम्ही बनवलेला आहे, राईट. आय स्क्वेअर आर, पीला आय स्क्वेअर आर लिहिता येतं. अजून काय काय लिहिता येतं रे, व्ही आय इंटू टी. हा काय झाला, हा एनर्जीचा फॉर्म्युला झाला दुसरा. मी तुम्हाला जे ना घरगुती लाईट बिल काढण्यासाठी एक एनर्जीचा फॉर्म्युला सांगून दिला. तो काय होता, सरळ सरळ पी इंटू टी होता. किलो वॅट हवरमध्ये, ज्याला एक युनिट म्हणतो आपण, ते तुम्हाला समजलं असणार. परंतु एनर्जीचे फॉर्म्युले हे पण आहेत ना. मग आय स्क्वेअर आर टी जूलमध्ये भेटेल, व्ही आय टी जूलमध्ये भेटेल. अजून एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल, हे बरोबर आहे का बघा बरं का. तुम्हाला कळतं का काय चालू आहे ते. ई इज इक्वल टू व्ही बाय काय रे, व्ही बाय काय असतो आपला, व्ही स्क्वेअर बाय आर इंटू टी. बरोबर आहे काय फॉर्म्युले बघा. तर हे सुद्धा जूलमध्ये भेटेल. तो जूलमध्ये भेटेल, हे जूलमध्ये भेटेल, हे जूलमध्ये भेटेल. आणि पी इंटू टी करून किलो वॅट हवरमध्ये काढायचा, राईट का, ऊर्जा. आणि ज्याला आपण एक युनिट म्हणतो, जे तुम्हाला लाईट बिल काढायला मदत होईल. तो सांगा बरं का, एनर्जी आणि पॉवरचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला कळाले का पटकन. ठीक आहे. तर पुढे जाऊ आता पुढे जर का आपण गेलो तर आपल्याला काय दिसायला भेटतं, ही सर्किट आपल्याला सॉल्व करायची आहे बघा. तो त्यांनी क्वेश्चन काय विचारलं की फाइंड द ॲमीटर रिडिंग. हा जो ॲमीटर आहे, या ॲमीटरमधली रिडिंग तुम्ही सांगा. तो सोपे गणित घेतो मी, जास्त हाय लेवलचे गणित ते घेत नाही. ठीक आहे. तो काय करणार बरं का, आपण काय करत असतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की यार याच्यामधलं करंट जर का काढायचं असेल तर इथून येणारा करंट कळायला पाहिजे की हा व्होल्ट करंट किती सोडतोय. मग व्होल्ट करंट किती सोडतोय हे जर तुम्हाला कळालं तर बाकीचं इकडे जाईल आणि बाकीचं इकडे जाईल. याच्यामध्ये करंट किती जाईल ते तुम्हाला काढायचं आहे. मग ते काढण्यासाठी तुम्ही काय करणार, सगळ्यात अगोदर या सोर्समधून करंट बाहेर किती निघतोय तो तुम्हाला काढायचा आहे. मग किती निघतोय बरं का, तुमच्याकडे सोर्सचं व्होल्टेज आहे. मग तुम्हाला पूर्ण सर्किटचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स पण माहीत असायला पाहिजे. मग इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसं काढणार तुम्ही, तर तुम्ही काय करणार, हे दोन पॅरललमध्ये लागलेले आहेत ना, यांचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढणार. कसं काढतात इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, 1/R इज इक्वल टू 1/3 प्लस 1/6. मी या दोघांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढतोय बरं का. मग तुम्ही काय म्हणणार बरं का, किंवा गुणाकार डिवाइड बाय बेरीज असं केलं तरी चालेल. आपण बेसिक लेवलला शिकत आहोत. तर 1/RP, आरपीचा मिनिंग काय होतोय, जे रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इन द पॅरलल, हे पॅरलमध्ये असणारे जे रेजिस्टन्स आहे ना, त्यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढते मी. तो 6×1=6, राईट. आणि हे किती झाले, 3×1=3, 9 डिवाइड बाय 6 किती झाले, 6×1=6 आणि हा किती झाले वरती 3. तो 9 डिवाइड बाय किती, 9 का रे, बरोबर आहे का बघा, का चुकतंय माझ्याकडून काही. इकडे गुणाकार केला 6, इकडे गुणाकार केला, राईट का. तो इथे उत्तर किती येते, 1च येते का बघा बरं का, चुकते काही. 1/3 1/6 मल्टिप्लिकेशन करतो ना, हां 1/6. ठीक आहे. तो किती झाले बरं काय, तो 9 दुने 18, 7 3 18, राईट. तो 3 18, 6×1=6, 3×3 किती झाले 9 डिवाइड बाय 3 18 केले तो किती येईल बरं का, हाफ येईल. मग हाफ येईल म्हणजे काय, 1/R येतोय. तो तुम्हाला तर आर काढायचं गड्या. मग आर कसा काढणार तुम्ही, आर इज इक्वल टू या 0.5 येते ना, त्याचा रिसिप्रोकल जर केलं तर 1/0.5 किती येईल, तर 0.5 म्हणजे किती येईल, 10/5 म्हणजे 2. म्हणजे मला रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती येते, 2 येते. तो या पॅरलमध्ये लागलेले जे की यांचं इक्विव्हॅलेंट किती येते, 2. मग याला मी काढून टाकेल आणि सर्किट कशी बनवणार, अशा पद्धतीने समजा मी सर्किट बनवून टाकतो. आता हे जे दोघं होते याला काढून या ठिकाणी आपण काय आणलं, तर या ठिकाणी आपण 2 आणून टाकला, हा पुढे 1 होता. या दोघांची जर का बेरीज केली, कारण की सिरीजमध्ये आहे, सिरीजमध्ये असेल तर त्यांची सरळ बेरीज होऊन जाते, 3 होणार. म्हणजे पूर्ण सर्किटमध्ये असणारे जेवढे काही रेजिस्टन्स आहे त्यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आला, तर तुम्ही म्हणाल 3 ओहम. किती आला, 3 ओहम, बरोबर आहे. तो 3 ओहम एवढा जर का हे आला असेल, सोर्सचा आपल्याला व्होल्टेज माहिती आहे, सोर्सचा व्होल्टेज किती आहे, 12, राईट का. सोर्सचा व्होल्टेज किती आहे, 12. आणि या पूर्ण सर्किटचा रेजिस्टन्स किती आहे, तो ते आहे 3. मग तुम्हाला जर मी करंट काढायला होता, करंट किती असतं, V/R ओहमच्या लॉनुसार. तो V/R आहे समजा. मग आपण काय करणार बरं का, आपण काय करणार, आपल्या याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे ना, रेजिस्टन्स आहे म्हणून ओहमचा लॉ वापरतो आपण. डायोड आणि ट्रान्झिस्टर असले का तिथे ओहमचा लॉ वापरायला आपल्याला अवघड जात असतो. ठीक आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय, व्ही किती आहे, 12 आणि आर किती आहे, 3. तर तुम्हाला उत्तर किती दिसायला भेटेल, 4 अँपियर. तो 4 अँपियर म्हणजे या सोर्समधून करंट किती बाहेर पडतंय, 4 अँपियर एवढं करंट, बरोबर आहे. तो 4 अँपियरचं करंट इथून बाहेर पडते, परंतु सेम करंट थोडी जाईल, ते थोडी लिनियर थोडी लावलेत ना, ते तर पॅरलमध्ये लावलेत. मग तुम्हाला काय करावं लागतंय, तुम्हाला अशा पद्धतीने इकडे कन्सेप्ट लावून काढा, कन्सेप्ट लावून काढावं लागेल. मग आपण काय करणार, आपल्याला माहिती आहे की हा जो पॉईंट आहे पॅरलमध्ये, हवाला डार्क करतो मी, तो हा जो पॉईंट आहे, हावाला पॉईंट आणि हावाला पॉईंट, यांच्या दोघं टर्मिनलला जर का ऑब्झर्व केलं तर इथे इलेक्ट्रॉनची संख्या काय असते, सारखी असते.
इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते म्हणजे काय, पोटेन्शियल ड्रॉप जो काही आहे किंवा ज्याला पोटेन्शियल ड्रॉप म्हणा किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणा, तर या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पण पोटेन्शियल ड्रॉप सारखा आहे आणि या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पण पोटेन्शियल ड्रॉप जो काही आहे सारखा आहे. म्हणजे याच्यासाठी पण व्होल्टेजची व्हॅल्यू सेम आहे आणि याच्यासाठी पण व्होल्टेजची व्हॅल्यू काय आहे, सेम आहे. अशापणे मला दिसायला भेटत असतं. मग मी काय करणार आता लक्षात घ्या, येणारा जो की हा करंट आहे, हा करंट मला माहिती आहे, येणारा जो करंट आहे तो करंट मला माहिती आहे, परंतु हा करंट इकडे डिवाइड होतो आहे आणि हा करंट इकडे पण डिवाइड होतो आहे, परंतु इथं व्होल्टेज जी काही ती व्होल्टेजची व्हॅल्यू आपल्याला सारखी दिसायला भेटते. मग मी काय करतो माझ्याकडे व्होल्ट किती आहे बघून घेऊ. हां, तर याची आपण बात करत आहोत. तो बघा बरं आता काय करता येईल मला करंट डिवाइड लॉ जो की आहे तो नंतर वापरा, पहिले कन्सेप्ट वापरा. ठीक आहे, तो कन्सेप्ट वापरू आपण कुठपर्यंत आलो, इथून 4 अँपियरचं करंट येते, 4 अँपियरचं करंट येते आणि ते इकडे जाऊन डिवाइड होतं आहे काहीतर आणि इकडे जाऊन ते डिवाइड होतं आहे काहीतर. तो तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, जिकडे जास्त रेजिस्टन्स तो 4 जे काही आहे 4, या 4ला आपल्याला या 2 तुकड्यामध्ये वाटायचं आहे, 3 आणि 6मध्ये. कसं वाटता येईल बरं का सांगा रे, 4ला 3 आणि 6मध्ये वाटायचं. 3कडे किती जाईल, 6कडे किती जाईल. जिकडे अडथळा जास्त असतो तिकडे करंट कमी जात असतं. लक्षात आलं का तुमच्या, जिकडे अडथळा जास्त असतो तिकडे करंट जे आहे ते कमी जाणार आणि इकडे करंट जे काही ना जास्त जाणार. मग 6ला जर का तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही कसं करणार, 3/9. नाही असं नाही करता येणार, असं हे तर लिनियर होऊन जाईल ना. तो 3/9 समजा करून बघू आपण. 3/9 इंटू जर का मी 3 केलं तर किती येईल बरं काय रे, 3/9 जर केलं तर आपल्या सिमेंट कॉन्क्रीटचं मी लॉ हे वापरतो आहे. तो 3 आहे का 3, 3 3 9, 1 येईल म्हणजे 1 मला दिसायला भेटते. आणि जर का मी 6 घेतलं तर तो 6/9 इंटू किती, वरती किती आहे करंट, थांबा करंट तो इंटू मला काय करावं लागेल, तर करंट 4 करावं लागेल आणि ते करंट मला 4 करावं लागेल. तो आता बघा बरं का इथं किती येते मला सांगा, 3/9 इंटू 4 आणि इथं किती आहे 6/9 इंटू 4. तो याचं कॅल्क्युलेशन सांगा मला, करंट किती आहे सांगा बरं का, 4 3 12, 12/9 आणि हा किती येतोय, तो हा किती आहे 24/9 राईट. तो 24/9 आणि 12/9 मध्ये व्हॅल्यू कोणती जास्त राहणार आहे रे, 24 की 24, 2 हवाला जास्त राहणार आहे. याचा अर्थ उलटे सुलटे ती व्हॅल्यू जाणार आहे. ठीक आहे चालेल. तर लक्ष द्या आता. तर आता जर बघायला गेला तर मला काय दिसायला भेटते बरं का, तो याच्यामधलं करंट काढायचं आहे. तो करंट काढण्यासाठी इथली व्हॅल्यू जी की आहे व्होल्टेजची, ती व्होल्टेजची व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे. तर मी याच्या अक्रॉस असणारा व्होल्ट काढून घेतो. याच्या अक्रॉस काढणारा जर व्होल्ट तुम्ही काढला तर याच्या अक्रॉसमधलं पण व्होल्ट असणार आहे. मग त्याच्या अक्रॉस व्होल्ट काढण्यासाठी काय करावं लागेल, एकतर माझ्याकडे आहे काय बरं का, ठीक आहे एक काम करतो रे, असं केलं तर चालेल का, या दोघांना समजा मी लिनियरमध्ये राहू देतो, म्हणजे आर पी म्हणजे काय, इक्विवॅलेंट, दोघांना इक्विवॅलेंट. तर मी या दोघांना इक्विवॅलेंटमध्ये जर का ठेवलं तर दोघांचं इक्विवॅलेंट किती आलं होतं, आर पी किती आला होता सांगा, दोघांचा 2 आला होता का रेजिस्टन्स, या दोघांचा रेजिस्टन्स किती आला होता, 2 आला होता, आय थिंक 2 ओहम. तर 2 ओहम आला होता. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल की यार या दोघांना लाईनमध्ये जर ठेवलं तर इथून येणारा करंट किती आहे 4, तो 4 एवढं करंट येते, 2 एवढ्या याच्यामधून जाते, तर व्होल्ट किती असेल मग तुम्हाला या दोघांच्या अक्रॉसमधलं व्होल्ट सापडून जाईल. मग सांगा बरं का व्होल्ट किती याच्या अक्रॉस, व्होल्ट किती आहे रे, व्होल्ट इज इक्वल टू आय आर म्हणजे काय 4 दुनी 8. तो मला दिसायला भेटते की ह्या पॉईंट आणि हा पॉईंट यांच्या आतलं व्होल्ट किती आहे, यांच्या आतलं व्होल्ट आहे 8. तो लक्षात घ्या, या दोघं टर्मिनलच्या याच्यामध्ये व्होल्ट किती आहे 8. मग इथं किती व्होल्ट असेल, या रजिस्टरच्या अक्रॉस व्होल्ट किती असेल, ते असेल 4. 8 आणि 4 12, तेव्हा जाऊन या दोघांची बेरीज होईल. म्हणजे मला दिसायला भेटते की यांच्या अक्रॉस किती आहे व्होल्टेज आहे 8 व्होल्टेज आहे, एवढी बात पक्की आहे. तर मग एवढ्या याच्या अक्रॉस जी काय आहे ते व्होल्टेजची व्हॅल्यू 8 असेल तर मग आता तुम्ही करंट काढू शकतात. याच्यामधलं करंट काढणं सोपं होऊन जाईल. मग सांगा बरं का करंट कसं काढणार याच्यामधलं, तर तुमच्याकडे व्होल्टेज आहे 8, तुमच्याकडे रेजिस्टन्स आहे 3, तर मग याच्यामध्ये जाणारा करंट कसं काढणार, तो आय इज इक्वल टू V/R. व्ही किती आहे 8, तो 8/3 करून टाका. 8/3 जर का तुम्ही केला तर याच्यातून करंट किती येईल बरं का रे, तो करंट जे की येणार आहे 3 आहे का 3, 3 दुने 6 राईट, 3 दुने 6 पॉईंट किती येईल रे सांगा, किती येईल सांगा, 8/3 किती येईल, 8/3, 3 आहे की 3 की 6 का राईट, 2.6. तो 2.6. मग आता तुम्हाला दिसलं की याच्यामधून 2.6. मग तुम्हाला कन्सेप्टनुसार मी सांगतोय असं जा, नाही तर कोणी काय करणार, सरळ कॉन्क्रीटच्या याच्याने पण चाललं जाईल. कॉन्क्रीटच्या याच्याने कसं जातो बरं का, आपण एखादा समजा मला याच्यामधलं करंट काढायचं, इथलं जर करंट काढायचं असेल, इकडचं करंट काढायचं असेल तर इकडचा घ्यायचा, म्हणजे 6 दोघांची बेरीज किती आहे 9. याला आपण करंट डिवायडर लॉ म्हणतो. तो जर समजा याच्यामधलं करंट काढायचं असेल ना तर तुम्ही काय करायचं, अपोजिट रजिस्टर घ्यायचा, समजा तो 6 आहे, दोघांची बेरीज करायची, तो 9 होऊन गेला आणि येणारा इकडून टोटल करंट किती आहे 4. तो आता करा, तुम्हाला असं पण उत्तर भेटून जात होतं, 6 चोक 24, तो 24/9 करा बरं का. 24/9 जर केलं तर 2.6 यायला पाहिजे, येते का बघा. तर 24/9 केल्यावरती 2.6 येते का,
9 आहे की 9, 9 दुने 18, 18 उरले किती 6, राईट. तर उरले किती 6, नम सकट 54. तो अशा पद्धतीने तुम्हाला असं पण येऊन जाईल. तो करंट डिवायडर लॉ वापरा किंवा कन्सेप्ट वापरा, तुम्हाला सर्किटमधले उदाहरण सॉल्व्ह करता येतील. ओमचा लॉ पाठ असायला पाहिजे आणि सगळे बेसिक उदाहरणं तो बेसिक फॉर्म्युले पाठ असायला पाहिजे. चला पुढे जाऊ. आता हे काय दिलं आहे, चला हा वाला बघा रे, तुम्हाला दिसते का स्क्रीन बघा रे नेमकी क्लिअर दिसते का बघा बरं.